Hello everyone. Today we are going to learn subject Marathi, lesson number 9, असे कसे. आज आपण शिकणार आहोत विषय मराठी, कविता क्रमांक 9, असे कसे. तर या कवितेत तुम्हाला काय करायचं आहे, ऐक व म्हण. तुम्हाला ऐकायचे आणि बोलायचे. You are supposed to listen and recite the poem. Here the children are very excited after looking the sky, the peacock, fish and the feeling of mama. So let's see. असे कसे रात्रीचे चांदणे दिसे. असे कसे मोराला सुंदर पिसे. असे कसे पाण्यातच झोपती मासे. असे कसे आई सारखे कोणी नसे. ही कविता कोणी लिहिली आहे, राजा मंगळ वेळेकर यांनी. तर थोडीशी चित्रांमध्ये आपण अजून ही कविता समजून घेऊया. तर या कवितेत मुलं आकाशात चांदणे म्हणजे स्टार्स बघून ते विचार करतायत का हे कसं पॉसिबल आहे की चांदणे फक्त रात्रीचेच दिसतात. असे कसे रात्रीचे चांदणे दिसे. मीन्स when we can see the stars in the sky at night. इथे पण मुलं खूप त्यांची क्युरिओसिटी वाढतीये हे बघून की फक्त मोराचेच पिसे सुंदर का आहेत, इतर पक्ष्यांचे पिसे सुंदर नाही आहेत. Why the feathers of the peacocks are so beautiful. मोराला सुंदर पिसे. Here again the children are excited to see the fish in the pond and they are thinking that how the fish can sleep in the water. पाण्यातच मासे कसे काय झोपू शकतात. पाण्यातच झोपती मासे. आणि इथे त्यांना वाटते आईसारखा जगात कोणीही नाही. The feeling which mama gives to us is not compared with anyone in this world. आई सारखे कोणी नसे. ऐक व मन. इथे तुम्ही बघणार, इथे यमक जोडणारे शब्द दिले आहेत. यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स दिले आहेत. सेम वर्ड जे त्याच्याबरोबर राईम करतात तसे शब्द दिले आहेत. हे तुम्हाला ऐकायचे आणि बोलायचे. कसे दिसे. कसे पिसे. कसे मासे. कसे नसे. थँक यू.